अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आगळंवेगळं आंदोलन करण्यात आले। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप करत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळत असून या परिस्थितीचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। नरेंद्र कब देंगे सिलेंडर या घोषवाक्याखाली आंदोलन छेडण्यात आले असून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे। या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे आंदोलनस्थळी चुलीवर भाकर आणि ठेचा बनवत शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। गॅस टंचाई तातडीनं दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। आणि राज्यात सिलेंडरची जी टंचाई चालू आहे यात संपूर्णपणे सरकार अपयशी ठरलेलं आहे। पण सरकार असं दाखवतंय की अजिबात टंचाई नाही, पण याच अकोला जिल्ह्यात आमच्याच वंचित बहुजन आघाडीचे सरपंच यांचा गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी नंबर लावताना जीव सुद्धा गेला। म्हणून या ठिकाणी आज ज्या काही गॅस एजन्सीवर लाईन लागलेल्या आहेत आणि सिलेंडर नागरिकांना मिळून नाही राहिलं, त्यामुळे आज नागरिक बेहाल झालेले आहेत। यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। म्हणून आम्ही या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो की अरे नरेंद्र तेच सिलेंडर, अरे देवेंद्र तेच सिलेंडर। आणि जर नागरिकांना या पुढे जर असा त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी याहीपेक्षा मोठं तीव्र आंदोलन करेल। आज यासाठी या ठिकाणी आम्ही भाकरी चुलीवर भाकरी बनवल्या। जे साधन सिलेंडरला म्हणजे पर्याय आहे ते आज नागरिकांना दाखवण्याचा यासाठी प्रयत्न झाला की सरकारला दाखवण्याचा आहे की बा आज नागरिक काय करू राहिले गावागावात। आणि याच माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बनवलेली भाकरी ही निवेदन आणि भाकरी ठेचा कलेक्टरांना आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहोत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।